जवळ घ्या. आज आपल्यासोबत आहे इम्रान भाई दारूवाला. तरी प्रभाग क्रमांक 10 मधून हे नगरसेवक पदासाठी उभे आहेत. आज नेवासा येथे अपक्ष ते उमेदवार आहे. विशेष म्हणजे आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची सभा झालेली आहे. तसेच बाकीचे काल हिरवळे साहेब यांची सभा झाली. आपण काय सांगाल? नेवासा नगरपंचायत ही फार मोठी नगरपंचायत झाली असं आमच्या आजच्या सभेमुळं, कालच्या देवर साहेबांच्या सभेमुळं, शिंदे साहेबांच्या सभेमुळं माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि नेवासकरांच्याही लक्षात आलं की नेवासा नगरपंचायत ही किती महत्त्वाची संस्था आहे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून किती आपण या शहराच्या विकासाला प्राधान्य देऊ शकतो ही आता सगळ्यांच्या लक्षात आलं आहे. नेवासकरांच्या पूर्ण मतदारांच्या लक्षात आलं आहे. हे दोन इतके मोठे नेते या नगरपंचायतीच्या इलेक्शनमुळं या सभा झाल्या याच्यामध्ये लक्षात येतं. आज आपण नगरसेवक पदासाठी उभा आहात. तरी मतदारांना आपण काय आव्हान कराल? मतदारांना एकच आव्हान आहे की जो माणूस करणारा आहे, पळणारा आहे, सर्वांच्या सुखदुःखामध्ये आहे आणि खऱ्या अर्थाने ज्यावेळी समोर कुणी मोठी व्यक्ती उभी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील किंवा राजकीय क्षेत्रातले मातब्बर उभे असतील आणि त्यांच्यासमोर जेव्हा बोलण्याची वेळ येते आणि त्यामुळे तो ही धमक देऊन चांगल्या व्यवस्थितपणे आपल्या कोणत्याही प्रकारे न घाबरता न बिचकता आपल्या सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडू शकतो, अशाच नेतृत्वाला, अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना, अशा सर्वसामान्य तरुण उमेदवाराला मतदारांनी संधी द्यावी अशी मी मतदारांना, आमच्या प्रभाग क्रमांक 10च्या सर्व मतदारांना मी आव्हान करू इच्छितो. आपलं चिन्ह काय आहे? मतदारांना माझं चिन्ह आहे शिट्टी आणि जोरात वाजणार आहे अशी सर्व माझ्या समाजामधल्या नागरिकांची चिन्ह आहे जी आढावा घेतला. त्यामध्ये शिट्टीचं चिन्ह माझं खूप नावलौकिक झालेलं आहे. लहान मुलंसुद्धा शिट्ट्या घेऊन गल्ल्यागोळ्यामध्ये फिरत आहेत आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण शिट्टीचं म्हणजे माझं या अपक्ष असूनसुद्धा मला खूप चांगल्या पद्धतीनं उत्साहपूर्ण वातावरण आहे. आणि उद्याची निवडणूक परवा दिवशीचा निकाल हा 100% माझ्या बाजूने लागणार आहे अशी पूर्णपणे मला खात्री आहे. हे होते आपल्या साहेब इम्रान भाई दारूवाला.